नमस्कार, मी शीतल प्रेषित रुद्रवार। गेल्या 12 वर्षापासून गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला आम्ही कार्यक्रम सादर करत असतो। सगळेजण 31 साजरा करतात जोरानी, तर मला असं वाटलं की मराठी सण आहे, आपला हिंदू सण आहे, भारतीय सण आहे, आपण हिंदुस्थानात राहतो, तर पाडव्याच्या आदल्या दिवशीची रात्र पण आपण छान गाजवली पाहिजे, आपल्या पद्धतीने तो साजरा झाला पाहिजे। म्हणून ही 12 वर्षापासून मी प्रथा चालू केलेली आहे। गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला असे कार्यक्रम मी करत असते आणि लोकांना आनंद देत असतो। आणि यासोबत माझ्यासोबत खूप माझे मित्र जोडलेले गेले आहेत। नितीन फटांगरे सर आहेत, संजय तांबे पाटील आहेत, अजून आमचे घारे सर आहेत आणि तुमच्यासारखे सगळे रसिक प्रेक्षक आहेत, म्हणून आम्ही हे सगळे करू शकतो। खूप खूप धन्यवाद आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आज जवळपास 22 ते 23 गाणी होती। आज जन्नत ही आम्ही थीम निवडली होती, थीम बेस कार्यक्रम करतो। आज जन्नत म्हणजे आपला भारतातील सगळा जो हिरवागार प्रदेश आहे, काश्मीर पासून सगळं आम्ही प्रदेश घेतले होते आणि त्याची गाणी सादर केली होती। सगळे जण संभाजीनगरचे होते। संभाजीनगर मध्येच आम्ही राहतो आणि संभाजीनगर मध्येच वाढलेलो आहोत। जन्नत हे आपला उद्देश काय होता? लोकांना आनंद देणे आणि गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला सगळ्यांना एकत्र करून आनंद देणे। जसं 31 ला सगळे डान्स बार मध्ये जातात, तसं आपल्या परंपरेला, आपल्या संस्कृतीला साजेल असे कार्यक्रम करून आनंद देणे। जन्नत हे नाव कसं काय ठेवलं? खरं तर दुसरं नाव ठेवणार होतो, पण काही शब्द हे उर्दू असले किंवा वेगळ्या भाषेतले असले तरी त्या म्हणजे जसं साखर ही गोडच असते, तसं जन्नत म्हटलं की तुमच्या समोर हिरवागार रंगच येणार आणि सुंदर काश्मीर मधले डोंगर येणार, सिलसिलातले फुलांचा थवा येणार असं आणि झरझर वाहणारं पाणी येणार। त्यामुळे जन्नत हा शब्द त्याच्यासाठी मला खूप योग्य वाटला, म्हणून आम्ही तो निवडला। अभिनंदन मॅडम, तुम्ही खूप छान गायलात। मॅडम तुमचं पूर्ण नाव एकदा सांगा। मी सौ शीतल प्रेषित रुद्रवार। मी ब्रँड अम्बेसिडर डॉक्टर मिस अर्चना मेडेवार। आज माझ्या कुमठी समाजातली एक शीतल नावाची व्यक्ती इतकी छान गायक आहे, ही मला खूप आनंदाची आणि गर्वाची गोष्ट आहे की आज मी तुमचा इंटरव्ह्यू घेत आहे। थँक्यू मॅम, मला अभिनंदन, गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। मेघना दांडेकर, डॉक्टर सौ इंदिराबाई पाठक महिला महाविद्यालयामध्ये मी 85 to 2018 35 वर्ष सेवा केली आणि आमच्याकडच्या ज्या मुली आहेत त्या सगळ्या वेल सेटल्ड आहेत। आणि ही शीतल तर अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे। अभ्यास सांभाळून ती इतक्या सगळ्या गोष्टी तिच्यामध्ये आहेत, हे खरंच कौतुकाचं आहे। मुली आम्हाला म्हणतात की तुम्ही आम्हाला घडवलं गुरूंनी, आम्ही घडवण्यापेक्षा आमच्या हातामध्ये अनेक सोनं नाणे हिरे मोती आहेत। ही तर काय डायमंड आहे, फक्त आम्ही त्याला कोंदण देण्याचं काम आम्ही केलेलं आहे। आणि जावई बापूंशी आज माझी पहिल्यांदा भेट झाली, अति लाखात एक असं निवेदन खरंच पहिल्यांदा ऐकलेलं आहे मी, आणि म्हणून बोलचक्र हे नाव त्यांना मी दिलेलं आहे। बोलचक्रने बोल वाद्य, प्रशांत सर, डॉक्टर प्रेषित सरांना मी बोल वाद्य असं म्हटलेलं आहे। त्याच्यामुळे आणि पंचपक्वान्नाची थाळी आयोजक प्रायोजक डॉक्टर प्रेषित शीतल यांनी पंचपक्वान्नाची थाळी छत्रपती संभाजीनगर वासियांना भेट दिलेली आहे निशुल्क। अरे वा वा, अभिनंदन ताई तुमचं। शीतल ताईला तुम्ही एवढ्या छान शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आम्ही पत्रकार तुमचे आभारी। जन्नत हे तुम्ही कार्यक्रमाला नाव दिलं त्याबद्दल काय सांगाल? आपल्या भारतामध्ये निसर्गाचे अनेक ठिकाणे आहेत, आपल्या भारतामध्ये निसर्गाचे अनेक ठिकाणे आहेत, तो दाखवण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण केलेला आहे। आणि नक्कीच सर्व रसिक प्रेक्षकांना जन्नतचं दर्शन या ठिकाणी आज नक्कीच घडलेलं आहे। या नवीन वर्षाच्या, मराठी नवीन वर्षाच्या निमित्ताने आपल्याला शुभेच्छा। आपण सर्व रसिक प्रेक्षकांना, रसिक मायबापांना या मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। माझं नाव प्रेषित, मी रेडिओवर काम करतो, माय FM वर RJ म्हणून काम करतो आणि इथला प्रोग्रामिंग हेड आहे। आकाशवाणीवर नाही, खाजगी जी वाहिन्या असतात, दैनिक दिव्य मराठीचा रेडिओ त्याच्यावर आहे। आज जन्नत बद्दल काय बोलायला? जन्नत ती गोष्ट आहे की जी आहे याच देशामध्ये, फक्त आम्हाला माहिती नाही।
जशा स्वर्गाच्या कल्पना आहेत ना फक्त, की स्वर्ग असा असेल, स्वर्गात दुधाची नदी वाहत असेल, अमुक असेल तमुक असेल, तिथपर्यंत जाण्यासाठीचे काय मार्ग आहेत आम्हाला माहितीच नाही आहे. मग आझाद देश जो जन्नत आहे त्याच्यामध्ये जर आम्ही पोहोचलोच नाही, आम्हाला कळणार कसं की हा देश किती सुंदर आहे. मग या देशाला फक्त शिव्याच देत राहायच्या का, की या देशातलं जे चांगलं आहे त्याचं उदात्तीकरण करायला पाहिजे. तर जन्नत माझ्यासाठी माझा देश आहे. अभिनंदन, आपण खूप छान अँकरिंग केली आणि त्या अँकरिंग मध्ये सगळ्यांची जन्नत उतरल्या गेली. की आज मी एकंदरीत जे लोक आलेले होते आणि तुम्ही एवढी छान अँकरिंग केली त्याबद्दल खूप अभिनंदन आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हालाही शुभेच्छा. असेच तुम्ही कार्यक्रम करत राहा आणि आम्हाला बोलवत राहा. याबद्दल आपण काय बोलाल पत्रकारांबद्दल? पत्रकारांनी फक्त कलावंतांच्या पाठीशी उभं राहावं आणि ठामपणे उभं राहावं. कारण मीडिया जेवढं कलावंतांना मोठं करू शकतं तेवढं कोणीही करू शकत नाही. कलावंत 600-700 लोकांपर्यंत पोहोचतो. त्या 600-700 लोकांना 5 ते 10,000, 50,000, 5 लाखांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आहे. त्याच्यामुळे तुम्ही कलावंतांच्या पाठीशी उभं राहावं ही विनंती आहे. यासाठीच आम्ही तुमचा कार्यक्रम 7:30 ते रात्रीचे 12 वाजेपर्यंत कार्यक्रमाला उपस्थित आहोत. धन्यवाद. सर्वजण तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू मॅम. थँक्यू पाटील. आज जन्नत बद्दल आणि ह्या कार्यक्रमाबद्दल नवीन वर्षाबद्दल काय बोला? जन्नत म्हणजे स्वर्ग आणि स्वर्गावरती द व्हॅल्यू ऑफ म्युझिक या निमित्ताने हा कार्यक्रम शीतल सरताज प्रस्तुत कल्पतरू फाउंडेशन आणि स्वयं फाउंडेशन यांच्या विद्यमानाने हा कार्यक्रम आज साजरा झाला. प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला त्या कार्यक्रमाला बघायला मिळाला. द व्हॅल्यू ऑफ म्युझिक म्हणजे निसर्गाची गाणी या कार्यक्रमामध्ये गायला गेली आणि नवीन एक पाडव्याच्या नूतन वर्षानिमित्त, मराठी नवीन वर्षानिमित्ताने, हिंदू नवीन वर्षाच्या निमित्ताने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. आणि आता हे 13वं वर्ष होतं आणि यापुढेही कार्यक्रम सतत साजरे होत राहतील. डॉक्टर प्रेषित रुद्रवारचं उत्तम सूत्रसंचालन आणि शीतल सरताजची जी गायन मंडळीची जी टीम आहे या शहराला कायमच सांस्कृतिक मेजवानी देत राहते आहे. अभिनंदन सर नवीन वर्षाच्या. थँक्यू. जन्नत हा कार्यक्रम आणि खूप छान आपण घेतला आणि गायक पण खूप छान ठेवले, त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. असे प्रॉब्लेम आहे. देणाऱ्यांनी दोन्ही हाताने द्यावं, घेणाऱ्यांनी एका हाताने घ्यावं, दुसऱ्या हाताने त्यांनी कंडक्टरला द्यावं आणि म्हणावं तिकीट काढ. खूप सोपी गोष्ट आहे सगळ्यांची. नाही, चंद्रावर मी कार्यक्रम संपल्यावर जातो. मला माझ्या आई वडिलांनी स्पष्ट शब्दात सांगितलं जे काही बोलशील ते खरं बोल. मी जन्मतःच माझा हात गीतेवर ठेवण्यात आला होता. भगवान को हाजिर नाजिर रखते हुए मैं कसम खाता हूं कि जो कुछ कहूंगा सच कहूंगा, सच के सिवा कुछ ना कहूंगा.